भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक भावंडांच्या जोड्या होऊन केल्या ज्यांनी चित्रपटसृष्टी गाजवली। पण आज आम्ही तुम्हाला काही खास भावंडांची माहिती सांगणार आहोत। साधारण 2 किंवा जास्तीत जास्त 3 भावंडे चित्रपटसृष्टीत कामे करतात। मात्र आज आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत ती तब्बल 10 भावंडे आहेत। यापैकी 4 बहिणींनी अभिनय क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे। या 4 बहिणी म्हणजे सुलभा देशपांडे, ज्योत्स्ना कार्यकर, प्रेमा साखरदांडे आणि आशा दंडवते। चला तर पाहूया या भावंडांची माहिती। वसंतराव कामेरकर यांची ही सर्व मुले होती। ते HMV म्युझिक कंपनीत साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून काम करत। त्यामुळे त्यांच्या घरी दिग्गज गायकांच्या मैफिली रंगत असत, नाटकांच्या तालीमी होत असत। यातूनच कलेचा हा वारसा त्यांच्या 10 मुलांना मिळाला। या 10 मुलांनी काही अंशी कला क्षेत्रात कार्य केले। या 10 पैकी ज्योत्स्ना कार्यकर, सुलभा देशपांडे, प्रेमा साखरदांडे व आशा दंडवते या त्यांच्या 4 मुलींनी मोठे नाव कमवले। बाकी त्यांचे मुलगे बापू, अशोक, विश्वनाथ, मुकुंद यांनी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी या क्षेत्रात कामं केली। तसेच एक मुलगी कुमुद या गायिका आहेत। तिने ऑस्ट्रेलियामध्ये गाण्याचे कार्यक्रम केले होते। आज आपण या व्हिडिओद्वारे ज्योत्स्ना कार्यकर, सुलभा देशपांडे, प्रेमा साखरदांडे व आशा दंडवते या 4 बहिणींची माहिती घेऊया। नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री म्हणजे सुलभा देशपांडे या सर्वांच्या परिचयाचे आहेत। त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केले। विरासत, गमन, भूमिका, इंग्लिश विंग्लिश, जैत रे जैत, चौकट राजा, सलाम बॉम्बे यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका अजरामर झाल्या आहेत। सुलभा देशपांडे छबिलदास शाळेत शिक्षिका होत्या। त्यांनी आविष्कार या नाट्यसंस्थेची स्थापना केली। आविष्कारने छबिलदास चळवळ उभी केली। या चळवळीतून अनेक नाट्यसंस्था आणि नाट्यकर्मी पुढे आले। अनेक वर्ष सिनेमासृष्टी गाजवल्यानंतर 4 जून 2016 रोजी कर्करोगाने सुलभा देशपांडे यांचे निधन झाले। त्यावेळी त्या 79 वर्षांच्या होत्या। दुसरी बहीण प्रेमा साखरदांडे यांच्याबद्दल बोलायचे तर त्यांनी स्पेशल 26, द इम्पॉसिबल मर्डर, मनन, माझे मान तुझे झाले, बेट, फुलत्री धमाल अशा अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपटात काम केले। प्रपंच या मराठी मालिकेत त्यांनी केलेली भूमिका आजही सर्वांच्या लक्षात आहे। तेव्हा ही मालिका चांगलीच गाजली होती। मुंबईच्या शारदा सदन शाळेतून मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झालेल्या प्रेमा साखरदांडे यांनी शालेय रंगभूमी हे पुस्तक लिहिलं आहे। प्रेमा साखरदांडे यांचे 6 मार्च 2025 रोजी वृद्धापकाळामुळे निधन झाले। त्यावेळी त्या 94 वर्षांच्या होत्या। तिसरी बहीण डॉक्टर ज्योत्स्ना कार्यकर यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिकांमधून अभिनयाचा ठसा उमटवला। आधे अधुरे, काचेचा चंद्र, माणूस नावाचे बेट, गिधाडे, गौराई ही त्यांची काही गाजलेली नाटकं आहेत। कथा, सत्या, राख, जोश, वेड लावी जीवा या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही गाजल्या। तसेच त्यांनी साथ निभाना साथिया, शांती, राजा की आई की बारात या मालिकांमध्येही काम केले। स्टार प्लस वाहिनीवरील कहाणी घर घर की या मालिकेत त्यांनी साकारलेली नानी सगळ्यांच्या लक्षात आहे। 31 डिसेंबर 2016 साली वयाच्या 82व्या वर्षी त्यांचे निधन झाले। चौथी बहीण आशा दंडवते यांनी नजर या हिंदी सिनेमात काम केले, मात्र नंतर त्यांनी अभिनय क्षेत्रात काम केलं नाही। अशा प्रकारे या कामेरकर कुटुंबातील प्रत्येकाने काही अंशी का होईना कलेच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे। या 4 बहिणींनी अभिनय क्षेत्रात अनेक अजरामर भूमिका साकारून सिने क्षेत्रात मोठे नाव कमावले।